कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणताय क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तमेव माता च पिता तमेव बन्धु सखा तमेव विद्या द्रविणं तमेव सर्व मम देवं। आज मिरजमध्ये संत गुरु रविदास महाराजांच्या विठ्ठल मंदिरामध्ये द्वारक्याहून इथे येण्याचं सौभाग्य मला मिळालं. मी काल पहाटे 3 वाजता उठलेलो आहे. आज पहाटे नाही, काल पहाटे. आणि अजून तरी झोपलेलो नाही. आपण जीवनामध्ये झोपायसाठी आलेलोच नाही. आपण जे जीवनामध्ये आलेलो आहे ते अवघ आणि अवघ या जन्मीत सत्कर्म करण्यासाठी आलो आहे. अजून काही कामच करायचं नाही आहे. अवघ आणि अवघ सत्कर्म करायचं आहे. फार लोकांना असं वाटतं आमचा जन्म म्हणजे असाच आला पण चालला पण आणि गेला पण. लोकांना इतकंच काय समजतं. अरे पण जीवनामध्ये आमचं आहे काय हे जर या जन्मी नाही समजलं तर बाकी कुठल्याच जन्मी समजणार नाही. जोपर्यंत तुमचं मन तुम्हाला बोलत नाही याची देही याची डोळा. सर्वांना म्हणजे हे पाहायला मिळायला पाहिजे या जन्मामध्ये आमच्या काही यातना जरूर आहेत. जन्म आहे म्हणजे यातना प्रत्येकाला आहे. यातनेशिवाय मनुष्यच नाही. आणि मनुष्य काही कुठला प्राणीही नाही. तुम्ही म्हणाल दगडालाही यातना आहेत, पाण्यालाही यातना आहेत, हवेलाही यातना आहेत. आणि ह्या सर्वांमध्ये बसलेला देव आहे, या देवालाही यातना आहेत. मग यातना आहे म्हणून हे सगळे सोडून जातात का हो? नाही जात. देव ज्याला म्हणतात तो देव आमच्या सर्वांमध्ये आहे, सर्व घटी आहे. पण देव म्हणायचं कोणाला?
कोणाला हे जर मला माहीत नसेल तर मी या जीवनात पूजायचं कोणाला? आणि ज्याला पूजायची माहिती नसेल त्याला देव कुठून कळणार आहे? आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या सगळ्या वारकरी लोक आहात आणि हा मंत्र सर्वांना माहिती आहे, जयास वाटे मोक्ष व्हावा तेने गुरु करावा, कोणी गुरु नाही करावा. आणि गुरु करावा तर का करावा? तर मला माझ्यामधला देव कळण्यासाठी गुरु करावा. हे जीवन आहे, हे निरंतर आहे. हे शरीर सोडत असतं पण या शरीरातला आत्मा कधी कुठं जात नसतो, लक्षात ठेवा. आत्मा म्हणजेच आपण आहोत, आत्मा म्हणजेच आपण आहोत आणि आत्मा म्हणजे देव आहे. देव कोणी आणखीन नाही, आत्मा हाच देव आहे. आणि जर आत्म्याची पूजा करायची म्हटलं तर आत्मा इथं आहे, म्हणजे आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे. आपण आपल्यापासून सुरुवात करतो का? कधी केलंय का? काय हो, कधी करता का तुम्ही? आत्म्याची आठवण करता का कधी? केव्हा करता सांगा? कुठला तरी काळी आहे, कुठला तरी काळी आहे, या सकाळी या संध्याकाळी काळी कोणतरी आहे. अरे पण काळी हाच अंधार आहे, मग आम्ही प्रकाशाकडे जायचं केव्हा? जीवनातला जर प्रकाश पाहिजे असेल तर काळी यायलाच नाही पाहिजे. मला तुमच्याजवळ यायचं होतं, 1500 किलोमीटरवरती द्वारका आहे. मग जर मी विचार केला असता आता काळी अंधार झालेला आहे, जाऊ द्या आपण जरा झोपून जाऊया, सकाळी जाऊया उठून, मी इथं पोचलो असतो का हो? तर मी काळीवरती मात केला, चल तुझी जरूरत नाही मला, मला यांची जरूरत आहे. मला यांची जरूरत आहे आणि यांची जरूरत म्हणजे हे सगळे कोण आहेत? हे माझे आहेत. आणि जे माझे आहेत मग त्याच्यासाठी कुठली काळी बाळी नाही चालत आपल्याला. ना काळी चालते ना बाळी चालते, आपल्याला चालते अवघे कुठल्या मार्गा मोक्ष व्हावे, तो मार्ग कुठला शोधला पाहिजे. काळ्या अंधारात काही दिसत नाही, काळ्या अंधारात कुठे तरी खड्ड्यात जाऊन पडू खाली धुडूक करेन. अमावस्येच्या रात्री तुम्ही एखाद्या नव्या गावात जावा, तुम्हाला रस्ता माहीत नसतो आणि काही दिसतही नसतं. म्हणजे मी जंगलात राहिलेलो आहे, हिमालयात राहिलेलो आहे, मी कैलाश पर्वतावरती राहिलेलो आहे. आणि कधी कधी असं व्हायचं, ज्या दिवशी अमावस्या असायची त्या दिवशी नेमकं असं वाटायचं आज कोणतरी अंधारात तरी सापडेल. कुठेतरी जाऊन थडकलो की मग कोणतेही भेटेल. पण अंधार ज्यावेळी पाहतो त्यावेळी मनुष्याला पहिले भीती वाटते. वरून कुठं खाली पडलं तर
कुठल्या तरी दगडावरनं खाली पडलं तर, एखाद्या लाकडावरनं पाय घसरला तर, म्हणजे अंधारात मनुष्य खाली पडू शकतो. आणि अंधारात जर प्रकाश पडायला पाहिजे असेल तर आत्मगुरु सारखा प्रकाश देणारा कोणी गुरुच नसतो. आता आत्मगुरु आला इथं. कोण आलं? आत्मगुरु आले. कोण आलं? आत्मा. तो काय बाहेर शोधायला जायची जरूरत नाही. आता मी एक जागी आता तानाजीच्या घरी पाहिलं, आता बसलेलो होतो ऑफिसमध्ये. एक व्यक्ती असं बसला आणि मी त्याला समोर सांगितलं का, म्हटलं बाबा तुझं घर, तुझं ऑफिस, तुझी शाळा अशी आहे, तुझ्या शाळेच्या बाजूला असा प्लॉट आहे, आता मी तिथे बघायला गेलोय का हो? पण मी त्याला पक्क सांगितलं की ही अशी वस्तुस्थिती आहे. केव्हा सांगितली? जेव्हा काळीवरती मी आत्मचिंतन केलं. काय केलं? आत्मचिंतन. म्हणजे आत्मचिंतन हे काय आहे आणि या आत्मचिंतनामधून माझं काय निर्माण होणार आहे हे पहिलं मी जाणलं पाहिजे. जीवन जे आहे हे इतकं कोमल आहे की त्या कोमल जीवनाला तुम्हाला सहज पावलं चालतात. बघा, एक लहान मुलं आहे, ते पहिल्यांदा जेव्हा चालायला शिकतो ना, बघा किती ठुमुक 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 करत चालतो. तो चालतो की नाही? चालतो की नाही? म्हणजे तो सुद्धा जीवनाची पावलं ठुमुक ठुमुक करून चालवतो. तसं ज्यावेळी एखाद्या कर्माची गोष्ट येते, धर्माची गोष्ट येते, चिंतनाची गोष्ट येते, त्यावेळी चिंतन कोणाचं करायचं, चिंतन केव्हा करायचं, चिंतन कसं करायचं याबाबत माहिती पाहिजे आपल्याला. आणि जर आत्मचिंतनाची माहिती नसेल तर काय होईल? कधीतरी तो धुडूक करून खाली पडेल. कुठं गेला तो कोणालाच नाही कळत, कारण तो काळीमध्ये गेलेला आहे. त्याला प्रकाशाकडे यायचा प्रयत्न केलाच नाही. ज्याने आत्मचिंतन नाही केलं, ज्याने गुरुप्रवचन नाही ऐकलं, ज्याने गुरुची निंदा केली, तो नेहमी काळीच्या हवाली होतो. आपण म्हणतो काळाच्या हवाली झाला, म्हणतो की नाही? माझा एक एक शब्द तुम्ही मनापासून चिंतन करून लक्षात ठेवा. मी जे बोलतोय हे तुम्हाला खूप काय देऊन जाणारी वस्तू आहे. एक एक शब्द हा अनमोल शब्द आहे. अगदी जतन केलं बघा तुम्ही हा शब्दाला पाळलं पाहिजे. तर आत्मचिंतन करताना मनुष्याकडे काय पाहिजे असेल तर आत्मचिंतन कोणाचं करायचं? जर शाळेत गेलात तर बाराखडी शिकतात, क शिकतात की नाही, पण केव्हा? शाळेत जाल तेव्हा. शाळेत गेला नाही तर अंगुठा आपला पक्का आहे, आपला अंगुठा पक्का आहे, कारण अंगुठ्याला माहीतच नाही मी काय काम नाही माझं. आणि जर अंगुठ्याला माहिती आहे काय काय माहीत नाही, पण तो जर अंगुठा लेखणी पकडायला गेला तर सगळं काय माहिती. तसंच जोपर्यंत तुम्ही आत्मचिंतन करणार नाही, हेच बोट, हाच अंगठा हेच बोट, तुम्ही जर चिंतनाला लागलेत तर तुमची चिंता सुद्धा मुक्त होते. चिंता चित्ते समान. चिंता जी आहे ना
हे चित्तेच्या समान आहे. चित्ता आपण म्हणतो ना, मनुष्य मेला की चित्ता मेलेल्या मुडद्यासारखी असते. तर चिंता मुडद्या समान आणि चिंतन अमृता समान. चिंतन अमृत आहे. चिंतन जे आहे हे अमृत आहे. मग ते अमृत काय हवं? हे अमृत केव्हा मिळेल? कसं मिळेल? कोणाकडून मिळेल? कोणाकडून मिळेल? जर अमृतच हवं असेल तर त्याचा शोध घ्यायला पाहिजे. कोणाकोणाला अमृत हवं आहे? तुमच्यापैकी अमृत कोणाकोणाला हवं आहे? बघा, एकच बाई सांगते मला हवं आहे, बाकी तुम्हाला कोणाला नको आहे, असं आहे? ज्ञानेश्वर माऊलीच्या हरिपणात म्हटलेलं आहे, अमृताची घोडी म्हणून विठ्ठल आवडी. म्हणतात की नाही वारकरी मंडळी? ऐकते की नाही? म्हणजेच तुमच्या जीवनामध्ये तर तुम्हाला अमृतच माहीत नाही, तर मग अमृत काय समजणार आणि केव्हा समजणार? जाता मंदिरी ज्याच्या पदे पादुका पडती त्याच्या. ज्याच्याही मंदिरात तुम्ही जावा त्याच्या पादुकाला तुम्ही ज्यावेळी नमस्कार करता तिथं तुमच्या चिंतनाची जागा सांगणारा बसलेला असतो. आणि चिंतनाची सर्वात पहिली जागा कुठली असेल तर बाळ पहिलं आईला सांगतं, हे कोण? आई सांगते, हे तुझे बाबा आहेत. सांगते की नाही? म्हणजे पहिलं पाऊल कोणाचं? पहिलं पाऊल कोणाचं? आईच आहे ना? नक्की ना? म्हणून जीवनामध्ये आई अमृता समान आहे. तिचा त्याग केला नाही पाहिजे, तिचा राग नाही केला पाहिजे, तिला दुखवलंही नाही पाहिजे. आणि ज्यावेळी आपल्या मनामध्ये दुःख देण्याचा भाव येतो त्यावेळी त्याला अवदसा कळा येते. म्हणजे आईसारखा दुसरा कोणी श्रेष्ठच नाहीये. म्हणाल की नाही? म्हणाल की नाही? कारण आई आहे म्हणून आम्ही आहे. आई नसती तर आपण नसतोच. तसं आई ही आद्य गुरु आहे. कोण आहे? आई आद्य गुरु आहे. आई आत्मचिंतन आहे. आई अमृत आहे. आपण बोलतो आईनं अमृताचा एक टिपा पाजले आहे ना त्यामुळं तो चांगलं दूध आहे. आपण म्हणतो ना हे चांगल्या आईचं दूध पिलेलं आहे, हा चांगल्या गायचं दूध पिलेलं आहे. चांगल्या गायचं दूध पिलं तर तुम्ही हतपुष्ट राहता. पण ते आईसारखं दूधच कोणाचं नाही. तुम्ही मार्केटचं आता केमिकलचं दूध तर जास्त पाहता, चांगलं दूध तर काय मिळत नाही. पण आईच्या दुधाला कोणी केमिकल म्हणू शकत नाही. पक्का गॅरंटेड दूध आहे.
म्हणजे जीवनामध्ये ज्याची आई आहे त्याचं सौभाग्य आहे. चिंतनाची पहिली माळा म्हणजेच आई आहे. चित्तेला जायच्या अगोदर अगर कोणाची माया असेल तर ती आईची अमृताप्रमाणे माया आहे तुमच्यावरती. आणि मग आई सांगते जीवनामध्ये अवघी मीच नाही, माझ्या बरोबर हे तुझे वडील आहेत. आणि हे जर आहेत तर तूच कणकर होशील, हे जर नसतील तर तू कुठं पडशील हे मलाही माहित नाही. खरंय का कुठं आहे? ज्याला बापाचा साया नाही त्या मुलांची दुर्दशा किती आहे. बापाचा जर खंबीर मनका तुमच्या पाठीशी नसेल तर तुम्ही जीवनात धावू शकत नाही. आणि किती जरी माणसाने मोठं म्हटलं, खूप गरीब असो खूप श्रीमंत असो, पण हवा तर बापच हवा असो. जर बाप जर असेल तर दुनियात सर्व काही दिसेल. बापच नसेल तर दुनिया तुम्हाला कोण दाखवणार आहे? अहो तुम्ही दुनियातच येऊ शकत नाहीत. म्हणून एखादा मनुष्य विजय झाला, तानाजी सातपुते विजय झाला की असा बोट करतो विन. बऱ्याच वेळा त्याचे फोटो असे येतात, विन येतात ना ते फोटो. तर या दोन विन मध्ये काय आहे तुम्हाला सांगतो. या दोन बोटामध्ये ही एक खाच आहे, ही एक खाच आहे, ही जागा आहे. बरोबर आहे ना? जर ही जागा असेल तरच हा मार्ग दिसेल. म्हणजे इथं तर आई बसलेली आहे, इथं वडील बसलेले आहेत. आणि तुमच्या जीवनामध्ये आई जन्म देते आणि वडील तुम्हाला मोठे करतात, तुमच्या पाठीशी उभे राहतात. पण ज्यावेळी तुम्ही स्मशानमध्ये जाता तेव्हा ते शरीर होतं, पण तुमच्या आत्म्याचा मोक्ष कोण करतं तर ते गुरु करतात. पण जीवनात दोन लोक महत्वाचे असतात. दोन लोक महत्वाचे असतात. आई जन्म देते आणि गुरु मोक्ष देतात. आणि म्हणून तुम्ही जर गुरु दत्तात्रेय भगवंताची त्रिमूर्ती पाहिली असाल तर ब्रह्मा विष्णू महेश तीन मूर्ती पाहता. तुम्ही पाहता की नाही? दोन मूर्त्या साईडला आहेत पण बाप विष्णू मध्ये आहे की नाही? म्हणजे मधला जो आहे तो इतका भक्कम पाहिजे असतो. म्हणून मी म्हटलं बाप असतो. बाप फार नशिबानं तुमच्या मध्ये असतो. आणि ज्यावेळी तुमच्या मध्ये असतो त्यावेळी त्याची जर किंमत तुम्ही नाही केली तरी तुम्ही जीवनामध्ये येऊन काही उपयोगच राहिलेला नाही. कारण बापासारखी सावलीच कोणाची नाही, आईसारखा कोणी माऊलीच नाही.
एक माऊली आहे, एक सावली आहे. आणि मग सांगितलं तुम्हाला, अंधारात जर बाहेर पडायचं असेल तर मोक्षासाठी गुरुच हवेत. ज्याला गुरुच नसेल त्याला सावली नाही कळणार आणि माऊली नाही कळणार. तो म्हणणार माझं जे व्हायचं ते होऊ दे, माझा मी बघून घेईन. मग तो माझंही बघत नाही आणि माझ्याहून अजून कोणी असेल त्यालाही बघत नाही. कोणीतरी उडवून टाकतो, त्यालाच माहित नाही कुठं भटकतो तो आता.